गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। राम जय जय राम कृष्ण हरे राजा 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 राम गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम नवनीरदसन नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हारे जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेयी शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना चरणी नेयी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ नसे मानसी नष्ट आशा दुराशा नसे मानसी नष्ट आशा दुराशा नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा नसे मानसी नष्ट आशा दुराशा नसे मानसी ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे मानसी नष्ट आशा दुराशा नसे मानसी नसे मानसी नसे मानसी नष्ट आशा दुराशा श्री समर्थ रामदास स्वामींनी देवभक्तांची अनेक लक्षणं सांगितली आहेत. सर्वोत्तमाचा तोच भक्त तोच दास हा धन्य होय. कसा? नसे मानसी नष्ट आशा दुराशा. दुसऱ्याबद्दल ज्याच्या मनात कधी काही वाईट येत नाही, नष्ट आशा दुराशा येत नाही, असा दास धन्य होय. वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा. सर्वांबद्दल ज्याला प्रेमच वाटतं, त्याच्या भक्तिभावानं देवही त्याचा ऋणी होतो. लोक हो, या वर्णनाच्या बरोबर महाभारतातली एक व्यक्तिरेखा अगदी तंतोतंत जुळते. ती म्हणजे नरोत्तम पार्थ, मध्यम पांडव अर्जुन. सज्जन हो, भारतवर्षामधलं एक मोठं साम्राज्य होतं, हस्तिनापूरचं. या साम्राज्याचा राजा होता पंडू राजा. तेव्हा अचानक हा सम्राट पंडू वनविहारासाठी गेला असताना त्याचं तिथं निधन झालं. या पंडूला 5 मुलं, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांना पांडव म्हणत. आता पंडूचं निधन झाल्यावर या पांडवांना घेऊन त्यांची माता कुंती हस्तिनापुरामध्ये परत आली. वनामध्ये जाताना पंडूनं आपलं राज्य आपल्या भावाला सांभाळायला दिलं होतं. पण आता तात्पुरतं मिळालेलं राज्य कायमचंच मिळावं असा प्रयत्न तो भाऊ करायला लागला. त्या पंडूच्या भावाचं नाव धृतराष्ट्र. त्याला 100 मुलं होती, त्यांना कौरव म्हणत. आता हे पांडव आणि हे कौरव यांच्यामध्ये खरं भांडण सुरू झालं. असो, अर्थात अजून ही सगळी मुलं लहान होती. ही सगळी एकत्र शिकत, एकत्रच राहत.
त्यांचे शिक्षक होते द्रोणाचार्य. पण द्रोणाचार्य आपल्या स्वतःच्या मुलाला म्हणजे अश्वत्थाम्याला काहीतरी जास्त शिकवतात हे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त अर्जुनाच्या लक्षात आलं. पूर्वी आश्रमात सगळ्यांना सगळी कामं करायला लागायची, राजपुत्रांना सुद्धा. त्यातलंच एक काम असायचं पाणी भरण्याचं. नदीवरून घागरीतून पाणी आणायचं आणि आश्रमातले रांजण भरून ठेवायचे. प्रत्येकाच्या वाटणीला 8-8, 10-10 रांजण असायचे. सर्व राजपुत्रांनी ती कामं आधी आटपायची आणि मग नंतर वर्गात यायचं अभ्यासासाठी. पण अश्वत्थामा हे पाणी भरायचं काम लवकर करायचा आणि वर्गात लवकर जायचा. तेव्हा त्याला काहीतरी अधिक शिकवलं जात असावं असं अर्जुनाला वाटलं. पण या अर्जुनानं कधी मत्सर नाही केला. अश्वत्थाम्याचं काम लवकर कसं होतं याचा शोध लावला आणि त्याला कळलं की इतरांच्या घागरीपेक्षा अश्वत्थाम्याच्या घागरीचं तोंड मोठं आहे, म्हणून त्यात पाणी लवकर भरतं आणि तो लवकर येतो. तेव्हा अर्जुनानंही गुरूंनी शिकवलेल्या वरुणास्त्राचा वापर केला आणि पटदिशी पाणी भरायला सुरुवात केली आणि वर्गात लवकर यायला लागला. गुरूंना कौतुक वाटलं, कारण अश्वत्थाम्याचं काम लवकर होतं, कारण त्यात चालाखी होती. पण अर्जुनानं आपलं काम लवकर आटोपलं ते आपल्या ज्ञानाने, आपल्या अभ्यासाने, गुरूंनी दिलेल्या शिकवणुकीने. अर्जुन एकपाठी होता, त्यामुळे द्रोणाचार्य गुरुजींचा तो अतिशय आवडता होता. पण तरीही तो कोणाही पुढे आपली आत्मप्रौढी करत नसे. बघा, मला हे येतं, तुम्हाला येतं का, माझ्याशिवाय कोणालाच हे येणार नाही वगैरे तो स्वतः कधीच बडबड करत नसे. बाकीचे सगळे समजून घेत. गुरूंनी सगळ्यांनाच राज्यशास्त्र शिकवलं, शस्त्र शिकवली, गदा शिकवली, धनुष्य, भाला सगळं काही शिकवलं. आणि एकदा सगळ्यांची परीक्षा घेतली. प्रभात झाली, वाद्ये झडली, मुहूर्त स्पर्धेचा. प्रभात झाली, वाद्ये झडली, मुहूर्त स्पर्धेचा. धनुष्य घेऊन उभा राहिला सुत धृतराष्ट्राचा. धनुष्य घेऊन उभा राहिला सुत धृतराष्ट्राचा. गुरुजी विचारित सर्व मुलांना, बघा समोर तिथे. गुरुजी विचारित सर्व मुलांना, बघा समोर तिथे. वृक्षावर मी पक्षी ठेवला, पर्णातून दिसे. वृक्षावर मी पक्षी ठेवला, पर्णातून दिसे. त्या पक्षाचा नेत्र फोडणे कार्यच तुम्हास. त्या पक्षाचा नेत्र फोडणे कार्यच तुम्हास. झाडावरती काय दिसे रे, सांगा आम्हास. अरे झाडावरती काय दिसे रे, सांगा आम्हास. मग सारे किती सांगती, मग सारे किती सांगती. वर्णना करती, वर्णना करती. फांद्यांवर शेले दिसती, पानांवर माळा रुळती. गुरुजी नाराजची होती. दिसतो मजला पक्षाचा तो डोळा फक्तची हो. दिसतो मजला पक्षाचा तो डोळा फक्तची हो. त्या पार्थाला गुरु सांगती, बाण चालवा हो. त्या पार्थाला गुरु सांगती, बाण चालवा हो. सर्व शिक्षण पूर्ण होताच सगळ्या विद्यार्थ्यांनी गुरूंना गुरुदक्षिणा विचारली. गुरुजी, आम्ही काय गुरुदक्षिणा द्यावी? तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, मला इतर कोणतीही गुरुदक्षिणा नको. पूर्वी माझा एक बालमित्र होता, द्रुपद राजा. त्यांनी माझा अपमान केला, बस त्याला बंदी करून आणा, एवढीच गुरुदक्षिणा. आता या कौरवांना म्हणजे धृतराष्ट्राच्या मुलांना या पांडवांचा राग होताच, कारण ही सम्राट पंडूची मुलं.
या हस्तिनापूरच्या सम्राटाची मुलं, आज ना उद्या त्यांना राज्य द्यावं लागेल म्हणून एक राग होता. तेव्हा कौरव म्हणाले, आम्ही द्रुपदाबरोबर युद्ध करतो, पण हे पांडव आम्हाला बरोबर नकोत, नाही तर त्यांच्यामुळे आम्ही विजयी झालो असं होईल. गुरुजी ठीक म्हणाले आणि पांडवसुद्धा गप्प राहिले. सर्व कौरव निघाले. दुर्योधन, दुःशासन या सगळ्या कौरवांच्या बरोबर अश्वत्थामा, कर्ण सगळे एकत्र गेले, एकत्र लढले आणि एकत्र पराभूत होऊन परत आले. नंतर पांडवांनी चाल केली. अर्जुनाच्या शरसंधानापुढं द्रुपदाचं काही चाललं नाही. पांडवांनी द्रुपदाला बंदी केला आणि गुरुजींच्या समोर आणला. अर्थात द्रोणाचार्यांनी द्रुपद राजाला काही कायमचा बंदी केला नाही, त्याला एक समज दिली आणि सोडून दिला. पहा हो, खरं तर आपल्या गुरूंच्या सर्व महत्वाकांक्षा अर्जुनानं पूर्ण केल्या, पण तरी शेवटी त्याच गुरूंच्या विरोधात त्याला उभं राहावं लागलं, त्याच गुरूंशी लढावं लागलं. केवढा हा दैवदुर्विलास. असो, सर्व कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता पांडवांमधला जो मोठा भाऊ, थोरला भाऊ युधिष्ठिर, त्याला युवराज्याभिषेक करणार हे जाहीर झालं. राज्याभिषेक झाला सुद्धा. काही काळातच पांडव लोकप्रिय व्हायला लागले आणि कौरव मत्सराने जळू लागले. या पांडवांना नष्ट कसं करावं? शेवटी लाक्षागृह नावाच्या एका गृहात यांना कपटानं राहायला पाठवलं आणि त्या गृहाला कौरवांनी आग लावून दिली, म्हणजे आत पांडव जळून भस्मसात होतील. पण त्या आगीतून सुद्धा पांडव निसटले आणि पुढे अनेक वर्ष निराधार अवस्थेत गावोगाव भटकत राहिले, भिक्षा मागून जगत राहिले. पुढे जेव्हा त्यांना कळलं की त्या द्रुपद राजानं त्याची कन्याची द्रौपदी, तिचं स्वयंवर आरंभलंय आणि त्यासाठी धनुर्विद्येचाच पण लावलाय, हे समजताच पांडव तिथं गेले, यात्रेकरूंच्या वेशात गेले. सर्व राजदरबारात यात्रेकरू साधू जिथे बसतात तिथे बसले आणि दरबार सुरू झाला. द्रुपद राजे सिंहासनावर येऊन बसले. आपल्या सखीजनांच्या बरोबर द्रौपदीही आली. द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न तो उभा राहिला आणि म्हणाला, खाली पाण्याच्या परातीमध्ये चक्राचं प्रतिबिंब बघायचं आहे. ते चक्र छताला टांगलंय, हे चक्र फिरत राहणार. त्यावर एक मासा ठेवलाय, तो मासा नाही, त्या मत्स्याचा नेत्र फोडायचा आहे. इतका अवघडपण ऐकल्यावर अनेक जण पुढे आलेच नाहीत. काही आले, त्यांची धनुष्य घेऊन प्रत्यंच्या लावतानाच फजिती झाली. काहींनी धनुष्य सज्ज केलं, पण लक्ष काही साधता आलं नाही. याच स्वयंवरात गोपाळकृष्ण आले होते. त्याने शक्य होतं, पण ते उठले नाहीत, कारण त्यांना त्या स्वयंवरात द्रौपदी नको होती, पांडव हवे होते. कारण थोरली भगिनी वसुदेवाची, कुंती भोजाकडे दत्तकसाची, दुःख वार्ता तिच्या पुत्रांची ऐकली माधवाने. सज्जन हो, कुंती ही कृष्णाची आत्या, वसुदेवाची बहीण, पण ती कुंतीभोज राजाकडे दत्तक गेलेली, म्हणून तिच्याशी इतके वर्ष संपर्कच राहिला नाही. तेव्हा आपली आत्या, आपले हे सगळे आतेभाऊ आगीत जळाले अशी वार्ता कृष्णालाही मिळाली होती. अनेकांचा त्याच्यावर विश्वास नव्हता, तसा कृष्णाचाही नव्हता. तेव्हा अशा कुठल्या तरी धनुर्विद्येच्या स्पर्धेच्या प्रसंगी ते प्रगट होतील याचा संभव होता. हे जाणून गोपालकृष्ण तिथे आले होते आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. यात्रेकरूंच्या गर्दीतून एक वीर पुरुष पुढे आला, अतिशय धैर्यवान, अरे जणू धैर्यधरच. डोळ्यातली चमक अशी की रत्नाला लाजवणारी, चालताना सुद्धा भूमी नमवणारा. त्याचा पराक्रम पाहिल्यावर सगळ्यांना कळलं की अरे 12 वर्ष पांडव भिक्षा मागून जगले, पण त्यांचा शस्त्रांचा सराव कधी मागे पडला नाही. असा तो धैर्यशाली अर्जुन तापसाच्या वेशात पुढे आला. नयने लाजवित नयने
रत्ना बहुमोल रत्ना जणू धैर्यधर धरित जणू धैर्यधर धरित धनदासम धना नयने लाजवित नयने लाजवित नयने नयने लाजवित नमवी पहा भूमी नमवी पहा भूमी हा चालताना हा चालताना सुचवीत तिज तुची सुचवीत तिज तुची मज पुढे निर्धना नयने लाजवित नयने लाजवित बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना बहुमोल रत्ना नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित नयने लाजवित. अर्जुनानं धनुष्य सज्ज केलं आणि मत्स्यभेद केला. सगळीकडे वाद्यांचा कल्लोळ उठला. अहो, थाटामाटात द्रौपदीचं अर्जुनाचं लग्न लागलं. अरे पण हे पांडव जिवंत आहेत हे सगळ्या जगाला कळलं. कौरवांचं कपट उघडं पडलं. म्हणून चिडून सगळ्या कौरवांनी अंगराज कर्णासह या पांडवांवर चाल केली. पण तरीसुद्धा त्या सर्वांना पराभूत करून पांडव विजयीच झाले. गोपाळकृष्णाची आणि पांडवांची भेट या ठिकाणी झाली. आता द्रुपदराज आणि द्वारकाधीश गोपालकृष्ण हे दोघंही पांडवांना पूर्ण मदत करायला उभे आहेत हे म्हटल्यावर धृतराष्ट्र चमकला. अहो, द्रुपद काय आता सासराच होता, पण कृष्ण मात्र त्यांचा भाऊ होता म्हणून त्यांच्या मागे उभा राहिला असं नाही म्हणता येणार. गोपाळकृष्ण सज्जनांचा रक्षण करता या नात्यानं पांडवांच्या मागे उभा राहिला. अहो, भगवंताच्या आयुष्याचं ध्येय ठरलं होतं हे धर्मराज्य सज्जनांच्या हाती देणं, धर्मस्थापना करणं हा त्याचा मानस होता. तेव्हा त्या राज्यावर बसायला योग्य अशा राजाची तो वाटच पाहत होता. तोही शोध लागला. तो शोध पांडवांना पाहताच संपला. अत्यंत नीतिमान धैर्यशील अशा पांडवांनाच अखिल भारतवर्षाचं सम्राट म्हणून आपण अभिषिक्त करायचं असं कृष्णाच्या मनात आलं. आता काही जण म्हणतील की धर्मराज्य करायचं तर मग आपणच करायचं, आपणच बसायचं राज्यावर. पण मोठी माणसं असं सहसा करत नाहीत, कारण स्वतःला उपभोगायला हवं म्हणून राज्य निर्माण केलं असा आक्षेप येतो. आर्य चाणक्यानं सुद्धा धर्मराज्याची उभारणी केली, पण सिंहासनावर बसवलं चंद्रगुप्ताला. तसं या भारतवर्षात धार्मिक राजवट यायची असेल तर अत्यंत न्यायी अशा युधिष्ठिरालाच राज्यावर बसवलं पाहिजे आणि इतर पांडवांना राजसभा दिली पाहिजे असं कृष्णाच्या मनात आलं. आता कृष्ण एका नात्यानं पांडवांचा भाऊ होता. त्याने द्रौपदीला आपली बहीण मानलं, त्यामुळे तो पांडवांचा मेहुणाही झाला. आणि पुढे यादवांचा आणि पांडवांचा नातेसंबंधही राहावा म्हणून कृष्णानं आपली बहीण सुभद्रा हिचा विवाह अर्जुनाशी काही काळाने करून दिला. पूर्वीच्या काळात अनेक विवाहांची चाल होती. शिवाजीराजांची सुद्धा 8 लग्न झाली होती. पण म्हणून अनेक लग्न झाली
यासाठी आपण एखाद्याच्या चारित्र्यावर संशय का घेत असतो? पूर्वी राजकारण चालवणं यासाठी अनेक राजमंडळांशी नातेसंबंध जोडणं बांधणं हे आवश्यक असायचं. त्या काळात तो प्रघात होता. अर्जुनाच्या किंवा कृष्णाच्या या स्त्रियांची संख्या मोजताना आपण त्यांचा पराक्रमही जरा मोजावा की हो. त्यांच्याप्रमाणे अशा प्रसंगात आपण नीतिमान कितपत वागू असाही विचार करावा. आता एक नीतिमत्तेची गोष्ट सांगतो. द्वारकेचा राजा कृष्ण आणि द्रुपद महाराज हे दोघंही पांडवांचे पाठीराखे आहेत हे कळताच धृतराष्ट्रांनी पांडवांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, आता इतकी वर्ष मी हे हस्तिनापूरचं साम्राज्य सांभाळतोय, तेव्हा ते नुसतंच तुम्हाला देऊन टाकणं मलाही जरा कसं तरीच वाटतंय. त्यामुळं असं करूया, आपण या राज्याच्या 2 वाटण्या करूया. म्हणजे माझ्या मुलांसाठी कौरवांसाठी हे हस्तिनापूर राहू दे आणि तुम्ही आपल्या इकडे पलीकडे खांडव वन नावाचं जंगल आहे ना ते घेऊन टाका. वा, काय वाटणी आहे. यांना राज्य आणि यांना जंगल. ठीक आहे. तरीसुद्धा सज्जन पांडवांनी उदारपणाने ही वाटणीसुद्धा मान्य केली. आता ते खांडवन साफ केलं. गोपाळकृष्णाची संपत्ती, कारागीर, द्रुपदाचं साह्य या सगळ्यांना एकत्र घेऊन तिथे एक मोठी राजधानी उभी केली, इंद्रप्रस्थ. त्यानंतर मात्र भारतातल्या सर्व राज्यांना भेटी द्यायच्या, राजांना भेटायचं. काहींना आपलं त्यांनी मित्र केलं. जे युद्धाला उभे राहिले त्यांचा पराभव करून त्यांना आपलं मांडलिक केलं. सर्व भारतवर्ष जिंकलं भीम आणि अर्जुनाने. यातल्या अर्जुनाचा दिग्विजय एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणून सांगतो. हा एकट्या अर्जुनाचा आहे. यातल्या अनेक युद्धामध्ये गोपाळकृष्ण अर्जुनाच्या सारथ्याला नव्हता. अनेकांचा गैरसमज आहे गोपाळकृष्ण सारथ्याला असल्यामुळेच अर्जुन सदा सर्वदा यशस्वी झाला, तर तसं नाही आहे. अर्जुन स्वतःच्या पराक्रमाने अनेक वेळेला दिग्विजय मिळवलेला असा योद्धा आहे. त्याला गोपाळकृष्णाने नंतर साथ दिली. असो, भीमार्जुनाने भारत दिग्विजय केला. त्यानंतर पांडवांनी राजसूय यज्ञ केला. सार्वभौम सम्राट म्हणून आता युधिष्ठिराला अभिषेक झाला. अत्यंत वैभवशाली राज्याचे आता ते मालक झाले होते. द्रौपदी अवघ्या भारतवर्षाची सम्राज्ञी झाली होती. अशा वैभव काळात अर्जुन इंद्राकडे गेला होता, काही शस्त्रांचा अभ्यास करण्यासाठी आणि काही कलांचाही अभ्यास करण्यासाठी. आता या ठिकाणी अर्जुनाचं शील काय आहे ते पहा. इंद्राकडे अर्जुनाने शस्त्रांचाही अभ्यास केला आणि नृत्यकलेचा सुद्धा अभ्यास केला. या वर्षभरात तो विद्याभ्यासासाठी इंद्राकडेच राहिला होता. तेव्हा त्याच्या सेवेसाठी इंद्रानं उर्वशीच्या कुळातली अप्सरा पाठवली, अतिशय रूपसुंदर. आता अशी रूपसुंदर अप्सरा आपणहून खुश होऊन आली. नुसतं इंद्रानं सांगितलं म्हणून नव्हे, तर अर्जुनासारखा अतिशय बलवान असा तिला शृंगाराला साथीदार मिळणार म्हणून मनातून आनंदून ती आली होती. का हो, अशी आपणहून रूपसुंदरी आल्यानंतर एखाद्या लंपटाचं काय झालं असतं? पण नाही, अर्जुनानं शांतपणे तिला नकार दिला. तरीसुद्धा ती काही ऐकेना. अहो बिचारी अगदी नटून थटून आली होती हो. मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी. उषाच हसरी चंद्रिकाच कोवळी कायही, उषाच हसरी चंद्रिकाच कोवळी कायही. नाजूक चाफे कणी, नाजूक चाफे कणी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी. गुलाब या गाली, गाली गुलाब या गाली, गाली गुलाब या गाली. केतकी कांतिमान भावी, केतकी कांतिमान भावी. रूप यौवनाने बहरली, रूप यौवनाने बहरली.
वसंतातली, बाग वसंतातली, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी. रसिक मनोहारिणी घटिया, रसिक मनोहारिणी घटिया, रसिक मनोहारिणी, मनोहारिणी रसिक मनोहारिणी, मनोहारिणी रसिक मनोहारिणी घटिया, रसिक चित्त भरुनी, घटिया रसिक चित्त भरुनी. कुरंग नयना कुठे आजला, कुरंग नयना कुठे आजला, गजगमना चालली, गजगमना चालली, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी. उषाच हसली चंद्रिकाच कोवळी कायही, उषाच हसली चंद्रिकाच कोवळी कायही, नाजूक चाफे कळी, नाजूक चाफे कळी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी साजिरी, मदनाची मंजिरी, ही मंजिरी, ही मंजिरी. अशी रूपसुंदर अप्सरा आल्यानंतर सुद्धा अर्जुनाने तिला नकार दिला आणि सांगितलं, बाई ग, मी इथे अभ्यासासाठी आलो आहे, विद्यालयात आलो आहे. मी या महाविद्यालयात प्रेम प्रकरण करण्यासाठी आलेला नव्हे. अहो प्रकरण जर मनात काही असेलच तर मग शिक्षण संपवून बाहेर पडल्यावर विचार करू, तोपर्यंत नव्हे. असा आत्मसंयमी अर्जुन आहे. त्याने सन्मानपूर्वक त्या अप्सरेला परत पाठवलं. अहो पुढे अर्जुनाच्या आयुष्यात त्याला 1 वर्ष विराट राजाच्या घरी राहावं लागलं होतं. हा विराट नावाचा राजासुद्धा, तो म्हणाला, माझ्या कन्येबरोबर आपण विवाह करत असाल तर मला आनंद होईल, मी माझी कन्या आपल्याला अर्पण करायला तयार आहे. अहो विराट राजा तयार होता. अर्जुन वयानं बराच तेव्हा मोठा होता. ती विराटाची मुलगी उत्तरा, ती अतिशय नाजूक अशी बालिका होती. अहो सुंदर मुलगी दिसतीये, तिचा बापही तयार आहे, मग कशाला नकार द्या, असा विचार कोणीही केला असता. पण अर्जुन म्हणाला, नाही नाही, हे होणार नाही. अहो विराट महाराज, तुमची मुलगी मी पत्नी म्हणून नाही स्वीकारणार, तर तिच्या वयाला योग्य असा माझा मुलगा आहे, तेव्हा तिला मी सून म्हणून स्वीकारेन. खरंच अर्जुनानं त्या उत्तरेचं लग्न आपल्या मुलाशी, अभिमन्यूशी लावून दिलं. हे आहे अर्जुनाचं शील. स्वामी विवेकानंद एका ठिकाणी फार छान बोलले. ते म्हणाले की लोक माणसाच्या तपशिलाचा फार विचार करतात, पण त्याचं तप आणि शील याचा विचार फारसा करत नाहीत. खरंच अर्जुन असा मनोजयी सुद्धा होता. असा शीलवान अर्जुन आणि सारे पांडव मोठ्या आनंदात राहत होते. पण त्यांच्या सुखाला दृष्ट लागली. कौरवांनी पांडवांना द्यूत खेळायला बोलवलं आणि त्या जुगाराच्या डावात पांडव सगळं हरले. राज्य हरले, खजिना हरले आणि 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास हे भोगून आम्ही परत येऊ, तेव्हा कौरवांनी आम्हाला आमचे राज्य परत द्यावे, या अटीवर बाहेर पडले. काय दैवदुर्विलास नाही. पण या वनवासात सुद्धा एकदा जयद्रथ नावाच्या राजाने द्रौपदीला पळवून न्यायचा प्रयत्न केला. पण अर्जुन अहो तो आपल्या त्या झोपडीपाशी आल्यानंतर त्याला कळलं द्रौपदीचं कोणीतरी अपहरण केलंय. आणि काही क्षणातच अर्जुनाने त्या जयद्रथाचा रथ मोडला आणि जयद्रथाला बंदी केला, त्याला समज देऊन सोडला. तेव्हा सगळ्यांना कळलं की अर्जुनाचे कान इतके तिखट आहेत की त्याला शत्रू दिसावा लागत नाही. शांत वनामध्ये दूरवर नुसता रथाचा खडखडाट त्याला ऐकू आला होता. त्या आवाजाच्या अंदाजानं बाण सोडला आणि जयद्रथ सापडलाच. पण एवढी धनुर्विद्या असून सुद्धा 12 वर्षांनी जर कौरवांनी राज्य द्यायचं नाकारलं तर, युद्ध करावं लागलं तर मात्र हे कौशल्य पुरेसं नाही.
म्हणून गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, बाबा रे, या वनवासात तुला थोडा वेळ आहे, तर आता भगवान शंकरांच्याकडे जा, कैलासात. त्यांच्याकडे पाशुपतास्त्र नावाचं एक महान अस्त्र आहे, ते मिळव. मात्र वेड्या, जाताना कोणाला सांगू नको शस्त्र मिळवायला चाललोय म्हणून. असं सांग, 1 वर्षभर तीर्थयात्रेला चाललो आहे. ह्या कौरवांच्या कपटामुळे माझं मन उबगलंय, ते जरा शांत करतो हिमालयात जाऊन, असं सांगून निघ. साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साद देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची. क्रमिन वाट एकाकी, क्रमिन वाट एकाकी, क्रमिन वाट एकाकी ब्रह्म साधनेची. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साध देती हिम शिखरे. कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची, कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची, कैलासाचा कळस, कैलासाचा कळस. कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची, कैलासाचा कळस, कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची. आढळत्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची, आढळत्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची. मला नाही उरली आता, मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची. साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, साध देती हिम शिखरे, साध देती हिम शिखरे, साध देती हिम शिखरे. या प्रकरणात गोपाळकृष्णाची भूमिका पहा, की मी सतत तुम्हाला वाचवीन, मग तुम्हाला काय करायचे कष्ट करून, असले आळशी विचार त्यांनी कधीच दिले नाहीत. स्वतःला जे आवश्यक ते मिळवा, कष्ट करा. अर्जुन कैलासात गेला, 1 वर्ष तपश्चर्या केली, पाशुपत अस्त्र धारण करण्यासाठी जो अभ्यासक्रम होता तो पूर्ण केला, भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि पाशुपतास्त्र मिळवलं. यासारखं भयंकर अस्त्र कौरवांकडे कोणापाशीही नव्हतं. असं शस्त्र मिळवलं. अहो, देवसुद्धा आपल्या चरित्रातून सांगतायत की भक्तांनी अशी तुल्यबळ शस्त्र मिळवावी लागतात, शिकावी लागतात, तरच भक्तांचा विजय होतो. अर्जुनानं ऐकलं. आपण कुठं ऐकतो? उत्सव, पालख्या, मिरवणुका, फटाके, आरत्या आणि उरला वेळ तर दांडिया. या गोंधळात व्यायाम, युद्ध सराव, शौर्य हे सगळं मिळवायचं आपण दूरच सोडतो आणि एक प्रकारे देवाच्या सांगण्याचा हा अपमानच करत असतो. आपण देवाला सांगतोच, आम्ही तुझा उत्सव करू, पण तू सांगशील ते ऐकणार नाही. अहो, देव सांगतायत भक्तांनी सबळ व्हायला हवं. युद्धाला अजून अवकाश आहे म्हणून आराम नाही करायचा, तयारी केली पाहिजे, त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे. अहो, अर्जुनाने शस्त्र मिळवलं, पण त्यासाठी काही काळ त्याला हिमालयात जाऊन राहावं लागलं. साक्षात महेश्वरांशी सुद्धा युद्ध करून दाखवावं लागलं. धनुर्युद्ध, द्वंद्वयुद्ध, मुष्टियुद्ध यामध्ये महादेवाने त्याला पारखून घेतला आणि मगच अस्त्र दिलं. तेव्हा कुठे महादेव प्रसन्न झाले. कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी, फणींद्र माथा
शिवचंद्रमौळी कैलास राणा कैलास राणा राणा कैलास राणा शिवचंद्रमौळी कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता भ्रुकुटी झळाळी फणींद्रमाता भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी कारुण्य सिंधो 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 भवदुःखहारी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मज कोण तारी मज कोण तारी कैलास राणा शिवचंद्रमौळी कैलास राणा शिवचंद्रमौळी कैलास राणा कैलास राणा कैलास राणा 12 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष पांडवांना अज्ञातवासात राहायचं होतं. अज्ञातवास म्हणजे कोणीही आपल्याला ओळखणार नाही अशा वेशात अनोळखी ठिकाणी वर्ष भरायचं. तेव्हा ते राजा विराटाकडे राहिले. तिथे अर्जुन नृत्य शिक्षक या नात्याने राहिला होता. पण वर्ष पूर्ण होताच कौरवांना याचा सुगावा लागला की पांडव इथे आहेत. तिथेच त्यांच्यावर स्वारी करून त्यांना नष्ट करू म्हणून कौरव चाल करून आले. तेव्हा या नृत्य शिक्षक अर्जुनानं धनुष्य उचललं आणि गोपाळकृष्ण सारथी नसताना सुद्धा विजय मिळवला. कुणाकुणावर विजय मिळवला महाराजा? भीष्म, द्रोण, कृप, दुर्योधन, दुःशासन, अश्वत्थामा आणि कर्णाला सुद्धा त्या युद्धात अर्जुनानं पराभूत केलं. कौरव सैन्य परतवून लावलं आणि आता द्यूतामध्ये कबूल केल्याप्रमाणे कौरवांनी राज्य परत दिलं पाहिजे. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास पांडवांनी पूर्ण केला आहे. आता राज्य परत करायला हवं. म्हणून कौरवांशी बोलणी करायला गोपालकृष्ण गेले होते, पण बोलणी फसली. पांडवांना आपलं राज्य लढूनच मिळवावं लागणार हे नक्की झालं. कौरव पांडव दोघांनी युद्धाची तयारी सुरू केली. कौरवांच्या बाजूला 11 अक्षौहिणी सैन्य उभं राहिलं, तर पांडवांच्या बाजूनी 7 अक्षौहिणी सैन्य उभं राहिलं. असं पाहताना अनेकांना वाटेल की भारतातल्या बहुतेक राजांना कौरव आवडत होते, त्यामुळे त्यांच्याकडे अधिक सैन्य जमा झालं. तेव्हा अशी परिस्थिती नाही हे अभ्यासकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पूर्वी एक विचित्र पद्धत होती, ती अशी की त्या राजाला जो प्रथम बोलवायला जाईल त्या बोलवणाऱ्याचा विचार त्या राजाला पहिल्यांदा करावा लागे. या प्रकारातच अनेक राजे फसले
आणि कौरवांशी मतभेद असताना सुद्धा कौरवांचे पाठीराखे झाले. या प्रकारात गोपाळकृष्णाला सुद्धा फसवावा म्हणून दुर्योधन आला होता. दुर्योधन काही गडबडीने आला. गोपाळकृष्ण तेव्हा झोपले होते. हळूच जागे झाले. लक्षात आलं दुर्योधन आलाय. उठून बसलेच नाहीत, जरा झोपेतच राहिले. पण दुर्योधन विचार करू लागला, गोपाळकृष्ण तर झोपलेत, आपण कुठे बसावं बरं वाट पाहत. आपण डोक्यापाशीच बसूया, आपण मोठे आहोत. तेव्हा तो डोक्यापाशी बसला. थोड्या वेळाने अर्जुन आला. अर्जुनाने पाहिलं आणि काहीही विचार न करता भगवंताच्या पायाशी जाऊन बसला. थोड्या वेळाने गोपाळकृष्ण जागे झाले आणि उठून जे बसले ते समोर अर्जुनच दिसला. म्हणाले, अरे अर्जुना, अरे कसा काय आलास? तेव्हा दुर्योधन म्हणाला, अहो, प्रथम आम्ही आलो आहोत. पण कृष्ण म्हणाले, अरे मला पहिल्यांदा अर्जुन दिसला तेव्हा त्याचा मान मी प्रथम राखला पाहिजे. आणि तसंही झालं तरी तुझा तो धाकटा भाऊ आहे, तू वयाने मोठा आहेस, तेव्हा असा होतावळेपणा बरा नाही. बालहट्ट म्हणून धाकट्या भावाचा विचार तू सुद्धा आधी केला पाहिजेस. हे बघा, तुम्ही दोघंही आलात तेव्हा मी माझ्या मदतीचे 2 भाग करतो. मी एका बाजूला राहीन आणि माझी सेना एका बाजूला राहील. कोणाला काय हवं ते सांगा, पण पहिला मान अर्जुनाचा राहील. अर्जुनाने सांगितलं, गोपाळकृष्णा, अरे तुला सोडून तुझी सेना घेऊन काय करायचंय? मला फक्त तूच हवायस. कृष्णाने नकळत अर्जुनाचा फार मोठा मान राखला. दुर्योधनाच्या मनात घालमेल होती, पण त्याने उगाचच आपलं उसना अवसर आणून सांगितलं, मला सैन्य दिलंस तरी चालेल, सैन्यावर भागवून घेईन, मला सेनाच पुरे. दुर्योधन यादव सैन्याची मदत मिळेल असं आश्वासन घेऊन गेला. वेडा बिचारा, त्याला कुठं माहीत होतं सैन्य कुठंही असलं तरी त्या सैन्याची निष्ठा कृष्णावर असणार. तेव्हा कृष्ण जिकडे जाईल तिकडे त्या सैन्याची निष्ठा जाणार आणि कौरवांकडे नुसती भारूड भरतीच होणार. असो, गोपाळकृष्णाने अर्जुनाचं सारथ्य घेतलं आणि मग ऐन युद्धाच्या वेळेला या अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेला. तो प्रचंड सेनासागर अर्जुनानं पाहिला. अर्थात एवढ्या मोठ्या सेनेला तो घाबरत होता असं नाही. आजपर्यंत अनेक दिग्विजय त्यांनी केले होते. पण आज त्या सेनेमध्ये सगळे दिसत होते ते नातेवाईक होते, भाऊ होते, गुरुजन होते, आजोबा होते. मनात आलं, अरे एवढ्या लोकांच्या हत्येनंतर जग स्मशान होईल. या कारुण्यानं त्याला घेरलं. तो शस्त्र टाकून खाली बसला आणि कृष्णाने त्याला जो उपदेश केला तोच जागतिक शाश्वत कीर्तीचा एक वाङ्मयीन ठेवा आहे, भगवद्गीता. गीता सांगे देव जयाला, गीता सांगे देव जयाला, ऐसा भाग्यवान. गीता सांगे देव जयाला, ऐसा भाग्यवान. पार्थ नरोत्तम सद्गुण खानी, पार्थ नरोत्तम सद्गुण खानी, पराक्रमी गुणवान. हो वंदन भक्ताला, वंदन भक्ताला, जास्तव हरी गीता वदला. या गीता श्रवणाचा अपेक्षित परिणाम झाला आणि अर्जुनानं 18 दिवस उत्तम युद्ध केलं. या युद्धाच्या काळात त्याचं कौशल्य अनेक ठिकाणी प्रगट झालं. युद्धात एक प्रसंग असा झाला, गुरुवर्य द्रोणाचार्य त्यांच्या हाती सेनापतीपद गेलं होतं. त्यांनी चक्रव्यूह तयार केला आणि या चक्रव्यूहात अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू तो फसला. खरं युद्धात ठरलं होतं की एका योद्ध्यानं एकाच योद्ध्याशी लढायचं, पण त्या नियमाला हरताळ फासला गेला आणि 5-6 जणांनी एकत्र येऊन अभिमन्यूला मारला. अभिमन्यू त्या ठिकाणी जखमी होऊन पडला. अर्थात
सूर्यास्त झाला की युद्ध थांबत असे. तसं युद्ध थांबलं. सर्व योद्धे आपापल्या शिबिरात गेले. गोपाळ कृष्ण आणि अर्जुन या दोघांनी अभिमन्यूचा शोध घेतला तेव्हा जखमी असलेला अभिमन्यू त्यांना मिळाला. तो अभिमन्यू म्हणाला, इतक्या वीरांनी मला एकत्र येऊन मारलंय. दुर्योधन, दुःशासन, कर्ण, साक्षात गुरुजी सुद्धा नियम मोडून त्या ठिकाणी होते. याचं मला जास्त दुःख आहे. आणि अभिमन्यू म्हणतो, बाबा मला जास्त दुःख एकाच गोष्टीचं आहे की मी मरताना त्या जयद्रथानं माझ्या मस्तकात लाथ मारली. हे ऐकताच अर्जुन पेटून उठला आणि त्याने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला ठार करीन, नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करून मरून जाईन. ही प्रतिज्ञा ऐकून शांतपणे अभिमन्यूंनी आपले प्राण सोडले. पण आता गोपाळकृष्णाला काळजी. उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथ संपला पाहिजे. ही वार्ता कौरवांच्याकडे पोचली आणि आनंद झाला. कारण कौरवांना कळलं आता नुसता जयद्रथाला लपवून ठेवला की अर्जुन आपणहून मरणार. तेव्हा दुसऱ्या दिवशी कसं युद्ध करायचं, कसं जिंकायचं याचा विचार भगवंत करत होते. रात्रभर भगवंतांचा विचार चालू आहे. आणि त्यांनी आपल्या एका दूताला पाठवलं, जरा अर्जुनाला बोलवावं, मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तो दूत म्हणाला, अर्जुन तिकडे ढाराढोर झोपलेत. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, मी रात्रभर इथे विचार करतोय आणि तू झोप काढतोयस. अर्जुन म्हणाले, देवा, माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे की मी वेगळा विचार करून काय करू. शहाणाच आहेस, चल लवकर युद्धाला सिद्ध हो, मला काही सूचना तुला द्यायच्या आहेत. बाबा रे, बुद्धी जरी आता माझी असेल तरी कौशल्य तुझं पणाला लागणार आहे. चल. त्या दिवशी कोणत्याच योद्ध्याबरोबर अर्जुनाला फार काळ झुंजत कृष्णाने ठेवलं नाही. सतत ते पुढे जात राहिले. या रणक्षेत्रात जयद्रथ कुठे लपून बसलाय त्याचा शोध घेण्यासाठी. शेवटी तो काही गेल्या सापडेना म्हटल्यानंतर योगमायेनं खोटाच सूर्यास्त झाल्याचं कृष्णाने भासवलं. झालं, आता अर्जुन आपणहून कसा मरतो हे बघायला सगळेजण आले. त्यात जयद्रथही आला. तेव्हा कृष्णाने आपली माया आवरली आणि अर्जुनाला सांगितलं, हे बघ, अजून सूर्य अस्त झालेला नाही, तू हरला नाही आहेस. हा सूर्य आणि हा जयद्रथ, उडव त्याचं मस्तक. मात्र लक्षात ठेव, याचं मस्तक जो कुणी जमिनीवर पाडेल तो जळून भस्मसात होईल. म्हणून एक लक्षात ठेव, या रणक्षेत्राच्याही बाहेर या जयद्रथाचे वडील तपश्चर्या करतायत. हे मस्तक असं उडवायचं की ते त्यांच्या मांडीत जाऊन पडलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या मांडीत काय पडलं हे बघायला ते उभे राहतील आणि त्यांच्या हातून हे मस्तक जमिनीवर पडेल. म्हणजे जळतील ते, मरेल जयद्रथ आणि तू सुरक्षित राहशील. अर्थात कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही झालं. पण तरीसुद्धा त्या रणक्षेत्राच्या बाहेर असलेल्या जयद्रथाच्या वडिलांच्या मांडीत ते डोकं जाऊन पडावं म्हणजे किती अचूक शरसंधान करावं लागेल. अशी कौशल्याची अतिशय उत्कट कला या अर्जुनाने या युद्धात अनेक वेळा दाखवली आहे. असो, 18 दिवस युद्ध झालं, विजयही मिळाला. पण हा विजय या पांडवांना कधीही गर्विष्ठ करू शकला नाही. सगळे कौरव संपले तेव्हा त्यांचं श्राद्ध करण्यासाठी सुद्धा धृतराष्ट्राकडे आता धन उरलं नाही. त्यांनी धनाची याचना करताच भीम चिडला होता. पण तरीही पांडवांनी धन दिलंच. आणि अर्जुन भीमाला म्हणाला, हे बघ, ते कितीही आपल्याशी वाईट वागलेले असले तरी आज ते पुत्रहीन अवस्थेत आहेत, दीन अवस्थेत आहेत. तेव्हा त्यांचे सगळे अपराध आपण विसरले पाहिजेत. त्यांना त्यांच्या अपराधाचा दंड मिळाला आहे. तेव्हा आता हे वाणीचं ताडण नको. भीमानी काकांना अपशब्द बोलले याबद्दल अर्जुनाने काकांची क्षमा मागितली. इतका मोठ्या मनाचा अर्जुन होता. पुढे आपल्या नातवाला म्हणजे अभिमन्यूच्या मुलाला परीक्षितीला राज्यावर बसवून मग सगळे पांडव स्वर्गाला निघून गेले. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय असा जप करत आपलं आयुष्य संपवलेला हा नरोत्तम पार्थ किती सच्शील, नम्र, कर्तव्य तत्पर असं आयुष्य व्यतीत करणारा. तेव्हा आपणही असंच आयुष्य व्यतीत केलं तर आपल्या रथाचं सारथ्य करायला भगवान येतील असं आश्वासन हे व्यास महर्षी या कथेतून आपल्याला देत आहेत. असा भक्त असायला हवा. नसे मानसी नष्ट आशा
आशा दुराशा नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा देव हा भक्तिभावे जयाचा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्व